बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या गडकरी चौकामध्ये अपघात झालाय। एका टेम्पोवर झाड कोसळले। या दुर्दैवी घटनेत टेम्पो चालक गंभीर जखमी झालेला आहे। झाड कोसळल्यानंतर चालक टेम्पोमध्ये अडकला होता। स्थानिक नागरिकांनी टेम्पोचा दरवाजा तोडून या चालकाला बाहेर काढले। दरम्यान या घटनेचा सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। नाशिक शहरामध्ये गडकरी चौकाजवळ अचानकपणे चालत्या टेम्पोवर एक जुना वृक्ष कोसळल्याने या ठिकाणी अपघात झालेला आहे। घटनास्थळावरची ही दृश्य जर आपण पाहिली तर गडकरी चौकाकडून चांडक सर्कलकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर अनेक जुने वृक्ष आहेत। आज ज्यावेळेस हा टेम्पो या ठिकाणाहून जात होता त्यावेळेस अचानक एक जुनं झाड या टेम्पोवर कोसळलं आणि टेम्पो चालक जो आहे तो या अपघातामध्ये जखमी झालेला आहे। झाडांमुळे पुन्हा असे अपघात होणार नाही याची देखील दक्षता प्रशासनाने घेण्याची मागणी आता नागरिकांकडून केली जाते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।